नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीने कोवळ्या फणसाची भाजी. गावच्या ठिकाणी ज्या पद्धतीने भाजी बनवतात त्याच पद्धतीने आज आपण इथे बघणार आहोत. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा. या पद्धतीने भाजी केली तर खूपच चविष्ट लागते. चला तर सुरुवात करूया. इथे कोवळा फणस साफ करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये पाणी घातले आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. कुकरचं झाकण लावून कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 4 शिट्ट्या काढून झाल्यानंतर पूर्णपणे कुकर गार झालेला आहे. गार झाल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असा मौसूद हे फणसाचे जे काप करून घेतले होते ते शिजले गेलेले आहेत. आता शिजलेले काप आपल्याला गार करून घ्यायचे आहेत. संपूर्णपणे हे काप गार झाल्यानंतर आता आपण हे हाताने व्यवस्थित असे बारीक करून घेणार आहोत. कोवळा फणस कसा साफ करायचा याच्यावरती एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तर तोही तुम्हाला हवा असेल तर चॅनलला जाऊन चेक करा. तर इथे तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवत आहे या पद्धतीने संपूर्ण भाजी जी आहे ती व्यवस्थित अशी बारीक करून घ्यायची आहे, जेणेकरून ती भाजी आपल्याला खूप चविष्ट अशी लागेल. तर ज्यावेळी आपण फणस स्वच्छ करत असतो तर त्याच्यामध्ये थोडीशी चुकून कुठेतरी माव राहिलेली असते, तर तीही ते आपल्याला अशा पद्धतीने काढून घ्यायची आहे. तर इथे माव काढून संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी बारीक करून घेतलेली आहे. जितकी ही भाजी छान अशी मऊसूत शिजली जाईल तितकी चवीला अप्रतिम लागते. तर संपूर्ण भाजी व्यवस्थित एका ताटामध्ये काढून घेतल्यानंतर आता याच्यामध्ये घालायचं आहे लाल तिखट. तर इथे मी 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे. जितकं तिखट आपण ह्याच्यामध्ये वापरू तितकी ही भाजी छान लागते. थोडीशी ही तिखटच भाजी अप्रतिम लागते. तर आता त्याच्यामध्ये घालायचं आहे पाव चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे जे सर्व मसाले आहेत ते भाजीमध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहेत. जितके अगदी व्यवस्थित सर्व भाजीला सर्व मसाले मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. आता आपण फोडणी देणार आहोत. त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घालायचं आहे तेल. या भाजीला थोडंसे तेलाचं प्रमाण जास्त वापरायचं, त्याच्यामुळे भाजी खूप रुचकर लागते. तेल घातल्यानंतर तेल गरम झालं, पाव चमचा घालायची आहे मोहरी, त्यानंतर घालायचे आहे 10 ते 12 कढीपत्त्याची पाने, 1 हिरवी मिरची आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत. लसूण हलकासा तांबूस रंगावर येईपर्यंत आपल्याला हा लसूण भाजून घ्यायचा आहे. लसूण भाजला गेला. आता याच्यामध्ये घालायचा आहे 1 मोठ्या आकाराचा किंवा मध्यम आकाराचा कांदा घेतला तरी चालेल. तो आडवा उभा छान बारीक कट करून घेतला आणि हलकासा तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा आहे. अजिबात कांदा कच्चा राहता कामा नये. छान असा व्यवस्थित कांदा भाजला गेला. आता याच्यामध्ये घालायची आहे भाजी. तर भाजी व्यवस्थित घालायची. भाजी घातल्यानंतर संपूर्ण भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून फोडणीमध्ये सर्व भाजी व्यवस्थित मिक्स होईल. सर्व भाजी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ह्याच्यावरती ठेवायचं आहे झाकण आणि झाकण ठेवून आपल्याला 5 ते 6 मिनटं मंद गॅसवरती शिजवायचं आहे. 1 ते 2 मिनटांना आपल्याला मध्ये मध्ये ही भाजी सतत हलवत राहायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता मी 2 मिनटानंतर झाकण काढून छान अशी भाजी व्यवस्थित परतून घेतली आहे, जेणेकरून ही भाजी जी आहे ती कढईला चिकटणार नाही किंवा लागणार नाही. तर या पद्धतीने भाजी एकदा मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा झाकण ठेवायचे आहे आणि झाकण ठेवून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. 1 ते 2 वेळा ही प्रोसेस करा. त्यानंतर भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे आणि पुन्हा एकदा भाजी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची आहे. तर इथे कोथिंबीर व्यवस्थित मिक्स केलेली आहे. कोथिंबीर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर पुन्हा याच्यावरती झाकण ठेवून आता फक्त आपल्याला 1 मिनटं ह्याला मंद गॅसवर वाफ द्यायची आहे. तर आता गॅस मंद ठेवून 1 मिनटं वाफ दिलेली आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता झाकण काढल्यानंतर इथे आपली कोवळ्या फणसाची छान अशी मौसूद भाजी ही तयार झालेली आहे. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि अशा छान छान रेसिपी तुम्हाला पाहता येतील. त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.